हाय फ्रेंड्स, मयूरीज मिनी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी 2-3 शॉर्ट टाकले. मूड नाही नव्हता तरी पण टाकले, कारण माझे सबस्क्रायबर आहेत ना, ते बॅक झालेले आहेत. मी म्हटलं होतं माझी ट्रीटमेंट लवकर होईल आणि मग मी पुन्हा शॉर्ट टाकायला लवकरच चालू करेन, पण माझी ट्रीटमेंटच कंप्लीट होत नाही आहे गाईज. जोपर्यंत मला ॲडमिट करून घेत नाही तोपर्यंत माझी ट्रीटमेंट कंप्लीट होणार नाही. तर आज मी बघितले तर आज माझे खूप सबस्क्रायबर मागं पण गेले आणि माझा टायमिंग जो आहे तोही मागं गेला. तर मी आजपासून ठरवले की शॉर्ट टाकायला चालू करेन, कारण एवढी मेहनत करून मी पुढं आलेले. माझा टायमिंग एवढा वाढलेला, माझे सबस्क्रायबर एवढे वाढलेले. आता माझे सबस्क्रायबर बॅक चालले तर मला खूप वाईट वाटायला लागले. त्याच्यामुळं मी आता ठरवले की आजपासून 2-3 शॉर्ट नक्की टाकणार मी. तर माझे शॉर्ट नक्की बघा, नक्की सबस्क्राईब करा, नक्की लाईक करा. जेवण बनवायचं मूड नाही होते गाईस, तसंच बसत उठवत जेवण बनवते, कारण मुलांना नाही उपाशी ठेवू शकत मी. मुलांची भूक, आता वाढत्या वयाची मुलं आहेत माझी, सारखं भूक करतात. तसंच तब्येत बरी नाही तरी पण उठते, बनवते. तोंडाला चव नाही, काय खावंसं वाटत नाही आहे. 1 तास झाला हा पेरू घेऊन बसले, फक्त 2 फोडी खाल्लेल्या आहेत त्याच्यामधल्या. पेरूसुद्धा खावंसं वाटत नाही, काहीच खावंसं वाटत नाही आहे. तर मला सपोर्ट करा, माझ्या शॉर्ट्सला लाईक करा, कमेंट्स करा, आणि जेवढे माझे बॅक गेलेले आहेत प्लीज मला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. भेटू, बघू आता माझी तब्येत कधी, कारण मला आवरायचंसुद्धा माझं मन नाही होत आहे. कारण मला वाटलं होतं आज मला ॲडमिट करतील म्हणून मी गळ्यातलं वगैरे सगळं, मंगळसूत्र वगैरे सगळं काढून गेलेले. पण घरी आले, त्यांनी शुक्रवारी मला बोलवलं ॲडमिट करायला. घरी आले तर गळा खाली चांगला नाही दिसत, त्याच्यामुळे हे घातलं कानात कारण ऑपरेशन थिएटरमध्ये सगळंच काढायला सांगतात. कानातलं वगैरे सगळंच काढलं. तर बळबळ कसं बसं तरी आवरलं आहे. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.